पहलगाम हल्ल्याविरोधात कारवाईसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय झाला याची उत्सुकता। दुपारी 3 वाजता होणाऱ्या केंद्राच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष। एनआयचं पथक पुन्हा एकदा बैसरांमध्ये दाखल। प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे एनआय घटनास्थळाचे 3D मॅपिंग करणार। घटनेवेळी उपस्थित सर्व 400 जणांच्या संपर्कात एनआयचं पथक। एलओसीवर भारताच्या राफेलच्या घिरट्या सुरू झाल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा। पाकिस्तानची उडाली झोप। पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच। एलओसीचं आता परगवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरही गोळीबार झाल्याची एएनआयची माहिती। पहलगामच्या हल्ल्यात दहशतवादी फारूक अहमदचं नाव समोर। ओव्हरग्राऊंड वर्कर्स नेटवर्कद्वारे हल्ला घडवून आणला। तपास यंत्रणेतील सूत्रांची माहिती। भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर मोठ्या दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पाकची धडपड। हाफिज सईद आणि मसूद अझहरला कोट लखपत तुरुंगातून बहावलपूरला हलवलं। पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोच दहशतवादी होऊन करतायत घुसखोरी, तर फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती। पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती माधाच्या हाती। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी। सार्वजनिक कार्यक्रमात शिस्त बाळगण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश। पाच डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं आजपासून वर्षावर वास्तव्य। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पूजा करून गृहप्रवेश। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मोठी घोषणा। आरक्षणासह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्टला मुंबईत धडक देणार। आमरण उपोषण करणार। पस्तीस वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे विवेक फणसाळकर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त। देवेन भारती नवे पोलीस आयुक्त। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर 1,06,000 रुपयांवर। सोनं, चांदी, वाहनं, इलेक्ट्रिक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड। दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।